नमस्कार मित्रांनो. आज आपलं इथं भेटण्याचं कारण म्हणजे येणाऱ्या 15 ते 20 दिवसात, नियर बाय 15 ते 20च दिवसात एक मोठी ॲड येण्याची शक्यता आहे. त्या ॲडचा मागील ॲडचा संदर्भ घेऊन आपण त्याचा सिलेबस काय असेल, त्याच्यामध्ये कुठले पदं येण्याची शक्यता आहे आणि मागच्या ॲडमध्ये कुठली पदं होती आणि त्याचा सिलेबस काय होता, याच्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. चर्चा करण्याचं कारण असं आहे, की तुम्ही थोडंसं अवेअर व्हावं. आता ही पण ॲड येईल, बरोबर आहे? ही पण ॲड येईल. तर आल्या त्याचा अभ्यासक्रम तरी तुम्हाला माहीत असावा. त्याचा काय-काय अभ्यासक्रम आहे, कुठल्या पद्धतीने परीक्षा होते, याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. कारण गोष्ट काय, आल्या त्याच्यानंतर अभ्यासाला सुरुवात करणं, ॲड आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करणं आणि त्याच्या आधीच अभ्यासाला सुरुवात करणं किंवा त्याच्याबद्दलची माहिती असणं आपल्यासाठी कधीही चांगलं. ॲड कशाची येईल अशी शक्यता आहे. याच्याबद्दल खूप साऱ्या डिपार्टमेंटनी याच्याकडे मंत्रालयाकडे लेटर सुद्धा पाठवलेले आहेत जागा भरतीसाठीचे. त्याचा आपण टेलिग्रामवर अपडेट घेतच आहोत वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून. राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायत आस्थापनेवरील गट क, गट ड स्थायी रिक्त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने परीक्षेसाठी अभ्यासक्रमावर परीक्षेचे स्वरूपाबाबतच ही ॲड असेल. हे कॉन्सेप्ट आहे 2023चा कॉन्सेप्ट आहे हा. यावेळेस ती ऑनलाईन होईल, ऑफलाईन होईल याच्याबद्दल काही माहिती नाहीये. बरोबर आहे? याच्याबद्दलची काही माहिती नाहीये. पण अभ्यासक्रम जाणून घेण्याचा हक्क तर आपल्याला आहे. अभ्यासक्रम काय असेल आणि त्याच्यासाठी कोण-कोण तयारी करू शकतं याबद्दलचं आपण माहिती घेऊया. 2023चं नोटिफिकेशन आहे. पण असंच नोटिफिकेशन येणाऱ्या काळात येत आहे. बरोबर आहे? ते येणारच आहे. त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. अभ्यासक्रम आणि पदं कुठली-कुठली आहेत. आता अभ्यासक्रमाबाबत आणि पदांबाबत जर माहिती घ्यायची ठरली, तर बघा, संवर्ग 1 संवर्ग 1 मध्ये काय-काय पदं आहेत? वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर, शिपाई या पदाकरता शैक्षणिक अर्हतेचा समकक्ष दर्जा समान. ज्या पद्धतीची परीक्षा असेल, शैक्षणिक अर्हतेच्या समकक्ष दर्जा समान, म्हणजे 10वी-12वीचं काय ठेवलं यांनी? 10th अदरवाइज 12th ची लेवल ठेवलेली आहे. 10th और 12th ची लेवल ठेवलेली, 10वी-12वी ची लेवल असणार आहे. आता विषय काय काय आहेत? परीक्षेचं स्वरूप कसं असेल? यावर्षी चेंज होण्याची शक्यता आहे का? तर मला तर वाटत नाही चेंज होण्याची शक्यता आहे म्हणून. बरोबर आहे? याच सेम प्रोसिजर मध्ये राहण्याची शक्यता आहे. बघा काय काय आहे? तर मराठी इथे 25 संख्या आहे, प्रश्न संख्या 25 आहे आणि 50 याचे मार्क्स असतील. इंग्रजी 25 संख्या आहे, 50 मार्क असतील. 1:2 चा रेशो आहे, म्हणजे 2 मार्काला एक प्रश्न आहे. बरोबर आहे? सामान्य ज्ञान 25 क्वेश्चन आणि 50 मार्क. सामान्य ज्ञान मध्ये सगळे जीएस चे सब्जेक्ट दिसतील तुम्हाला. स्टॅटिक जीके महाराष्ट्राच्या संदर्भात असेल त्याच्याबद्दल. आता बौद्धिक चाचणीमध्ये फक्त बुद्धिमत्ता आहे का? नाही. याच्यामध्ये मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीचाही समावेश आहे. 25 क्वेश्चन 50 मार्काला असतील, म्हणजे इथं 100 क्वेश्चन आहेत आणि 200 मार्काला आहेत. हे मागच्या वर्षीचं. याच्यामध्ये परीक्षेच्या पॅटर्न मध्ये यावर्षी बदल होण्याची शक्यता फार कमी दिसते. बरोबर आहे? मग याच्यामध्ये सगळ्यात मोठी काय गोष्ट होती? हा पेपर तुम्हाला 100 क्वेश्चनचा पेपर तुम्हाला 2 तासात कंप्लीट करायचा होता. म्हणजे याला नियर अबाउट तुम्हाला नाही म्हणलं तरी 1.5 मिनिटाचा एका प्रश्नाला वेळ आहे. लमसम 1.5 मिनिटाचा वेळ आहे. बरोबर आहे? सो त्या टाईपमध्ये तुम्हाला त्याचा अभ्यास करणं पण गरजेचं आहे. 1.5 मिनिटाचा क्वेश्चन असेल तर 1.5 मिनिटाच्या टाईपचा सुद्धा क्वेश्चन असेल. म्हणजे टाईमवर क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल ठरते. बरोबर? ग्रुप सी, ग्रुप डी चा जरी असला तरी डिफिकल्टी लेवल त्या पद्धतीने सेट केलेली असेल. आतापर्यंतच्या अनुभवावरून तर हेच कळतंय. आता परिशिष्ट ब मध्ये बघूया. गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री, वीजतंत्री, पंप ऑपरेटर, जोडारी, वायरमन, सहाय्यक ग्रंथपाल, उद्यान पर्यवेक्षक, हॉलमन, बरोबर आहे, फायरमन या पदाकरता शैक्षणिक अर्हतेच्या समतुल्य सगळ्या गोष्टी. आता इथे 60-40 पॅटर्न सुरू झालेला आहे. कुठला? 60-40 पॅटर्न. आता 60-40 पॅटर्न म्हणजे काय बघा रे. इथं मराठी 15 क्वेश्चन्स आहेत आणि 50 गुण आहेत. गुण बदलले नाहीयेत, क्वेश्चनची संख्या बदलली आहे. इंग्रजी 15 क्वेश्चन आहेत, 50 गुण आहेत. सामान्य ज्ञान 15 क्वेश्चन आहेत, 50 गुण आहेत. आणि बौद्धिक चाचणी 15 क्वेश्चन 50 गुण. गुण 50च आहेत. बरोबर आहे? त्यासोबत चौथं 60-40च्या पॅटर्न मध्ये चौथं काय केलंय त्यांनी?
इथं गुणांची संख्या त्यांची आय थिंक सो चुकलेली आहे, त्या नोटिफिकेशन मध्ये पण चुकलेलीच होती आणि इथं पण ती चुकूनच आली आहे. बरोबर आहे. 50-50चं नाहीये इथे. इथे काय होईल त्याचं 30-30 होईल. 30-30-30-30 बरोबर आहे. 30-30-30-30. आता हे 40 क्वेश्चन्स आहेत आणि इथे 60-40चा पॅटर्न का बरं म्हणतोय आपण? तर 60-40चा पॅटर्न याबद्दल, तर 60% तो आधीचाच सिलेबस आहे जो आपण जनरली सगळ्याच परीक्षेला काय करतो यूज करतो आणि 40%चा असा सिलेबस आहे तो तांत्रिकवाला आहे. बरोबर आहे. तो तांत्रिकवाला आहे. म्हणजे तांत्रिक विषयाशी संबंधित जस्ट लाईक गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री, वीजतंत्री यांना ITIC कन्सल्ट असलेले, डिप्लोमाशी कन्सल्ट असलेले, इंजिनिअरिंगचे थोडेसे सब्जेक्ट असलेले किंवा नॉन टेक्निकल पण अशी ज्याचे स्पेशल क्वालिफिकेशन आहे अशा गोष्टीचं ज्ञान असलेले सब्जेक्ट असले तिथं त्याच्यासाठीची वेगळी परीक्षा होणार आहे. म्हणजे त्यासाठीचं वेगळं कॉन्सेप्ट तिथं असणार आहे. म्हणजे 60-40चा पॅटर्न 60% मध्ये तुम्हाला ती आपली साधीच क्वेश्चन म्हणजे मॅथ, रिझनिंग, इंग्लिश, मराठी बरोबर आहे आणि 40% मध्ये तंत्रिक्स आहेत, टेक्निकल इश्यू, टेक्निकल सब्जेक्टचे जे असतील ते असतील. आता वर्ग 3 आणि वर्ग 4 साठीचा काय अभ्यासक्रम आहे हे पण बघूया. बरोबर आहे. वर्ग 3 आणि वर्ग 4 वरिष्ठ लिपिक आपण ते वर बघितलं होतं. आता इथं त्यांनी याच्या सोबत परीक्षेच्या स्वरूपासोबत त्याचा अभ्यासक्रम पण काय केलाय डिस्क्राईब केलाय. आता ए हे परिशिष्ट कुठलं आहे? हे ए आहे. ए मध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे. काय मराठी त्याच्यामध्ये त्याचे काय काय येऊ शकतं याची पूर्ण पॉइंट दिलेले आहेत त्यांनी. इंग्रजी त्याचे पॉइंट दिलेले आहेत. आफ्टर दॅट त्यानंतर हिस्ट्री, इतिहास, भूगोल, त्यानंतर अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी. जसा एमपीएससीचा सिलेबस असतो ग्रुप सी चा, ग्रुप डी चा, त्या पद्धतीनेच हा सिलेबस आहे. फक्त याचं मार्काचं डिस्ट्रीब्युशन थोडंसं वेगळ्या पद्धतीने. बरोबर. हे कशासाठी असेल? टंकलेखक, लघु टंकलेखक, क्लर्क, त्याच्यानंतर वाहन चालक. आता याच्यानंतर 4 नंतर वेगळं येत आहे. बरोबर आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. आता याच्यात पण त्यांनी काय केलेलं आहे डिटेलमध्ये सब्जेक्ट दिलेले आहेत. बरोबर आहे. डिटेल्समध्ये सब्जेक्ट दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त पण काय दिलेलं आहे? थोडंसं ड्रायव्हर कम ऑपरेटर याच्यासाठी पण तेच सब्जेक्ट दिले पण 10वी लेव्हलचा असणार आहे. आता गाळणी चालक वगैरे टेक्निकल सब्जेक्ट सुरू झाले की 60-40चा आता काय म्हणलंय ए मध्ये नमूद केल्यानुसार 60 गुणाकरिता वरील अभ्यासक्रम लागू राहील. ए मध्ये नमूद केलं तर म्हणजे मराठी, इंग्लिश, जीएस वगैरे सगळं काय ते 60 गुणाकरिता आणि 40 गुणाकरिता खालील अभ्यासक्रम जलशुद्धीकरण केंद्रातील ओरिएंटेशन, ओरिएशन, एरिएटरची रचना, ते वेगवेगळे टेक्निकल गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला कवर जे ITI मध्ये किंवा डिप्लोमा मध्ये तुम्ही शिकलेला आहात त्या विषयाशी संदर्भित ते तुम्हाला इथं त्याच्यावर प्रश्न येतील. क्लोरिनेशन वगैरे सगळ्या गोष्टी. ओके. आफ्टर पंप ऑपरेटर जोडणी त्याच पद्धतीने बी मध्ये नमूद केल्यानुसार 60 गुण म्हणजे मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि जीएस हे सगळं तर असणार असते. त्याच्या व्यतिरिक्त टेक्निकल गोष्टी सुद्धा याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सगळ्या पोस्टचा डिटेल अभ्यासक्रम इथं दिलेला आहे. ही नोटिफिकेशन मी टेलिग्रामच्या ग्रुपवर पण टाकेलच. ओके. हे फक्त नोटिफिकेशन 2023चं जरी असलं तरी याच्या मागे काय उद्देश आहे टाकण्याचा येणाऱ्या काळात हे लवकरच ऍड येईल. तर या नोटिफिकेशनच्या अभ्यासक्रमानुसार तुम्ही तयारीला लागावं. याच फक्त हाच उद्देश घेऊन हा व्हिडिओ बनवण्याचा पूर्णला पूर्ण आपण प्रयत्न करतोय. कारण काय की आल्या त्याच्यानंतर अभ्यासाचे पुस्तकं मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी गोळा करणं, त्या टाईपचे पुस्तकं गोळा करणं हे थोडंसं लेट होऊन जातं. मग आपल्या सोबत आपण जे पाहतोय बरोबर आहे थोडंसं आधी सुरू केलं तर सक्सेसचे चान्सेस सुद्धा थोडेसे वाढतात. म्हणून हा प्रयत्न भेटत राहूया अशाच व्हिडिओ सोबत वेगवेगळ्या व्हिडिओ सोबत येणाऱ्या पुढच्या काळात.